विड्थ किंवा फ्रिंज विड्थला दुसरं नाव काय दिलं होतं रे? त्याला दुसरं नाव काय दिलं होतं? बँड विड्थ. तर बाळांनो, फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ काय असते अगोदर समजून सांगतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुढच्या गप्पा मारू. त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस करावं लागेल. चालू नाही सगळं व्यवस्थित? ओके. तर ही तुमची स्क्रीन आहे ना. स्क्रीनवरती सेंटरला जो स्क्वॉड भेटला त्याला तुम्ही नाव काय दिलं होतं? सेंट्रल ब्राइट. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला सेम डिस्टन्स वरती तुम्हाला काय भेटले? डार्क डार्क भेटले. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला परत काय भेटले? ब्राईट ब्राईट. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय भेटले? डार्क डार्क. तर बाळांनो, फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ म्हणजे नेमकं काय ते ऐका. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क स्पॉट तर म्हणा किंवा सक्सेसिव्ह ब्राईट स्पॉट तर कुठलेही घ्या, किंवा तुम्ही आता डार्क डार्क हा घेतला तरी चालेल, किंवा ब्राईटला वरती समजा तुम्ही इकडे एवढ्या डिस्टन्स वरती समजा सेकंड ब्राईट घेतला ना, तर या दोन्हीतलं बघा, हा 1 नंबरचा ब्राईट, हा 2 नंबरचा ब्राईट, कुठलंही डिस्टन्स त्याला काय म्हणायचं असतं? बँड विड्थ. म्हणजे ब्राईट ब्राईट मधलं अंतर किंवा डार्क डार्क मधलं, ते दोन्ही सेमच असतं, दोन्ही इक्वलच येतं. तुम्ही डार्कच्या कंडिशन आणि ब्राईटच्या दोन्हीच्या घेऊन बघितलं तर लक्षात येतं. पण आता मजा अशी आहे की आपण समजा बेसिकली बघायला गेलो, एकदम बेसिक वेळ भेटला तर डार्क साठी पण करूया, पण अगोदर ब्राईट साठी घेऊया. इमॅजिन करा बाळांनो, मी परत एकदा दाखवतो. समजा इथं ही तुमची स्क्रीन आहे आणि हा आहे तुमचा सेंट्रल ब्राईट, आणि याच्यावरती इथं कुठंतरी तुमचा ब्राईट आहे nth नंबरचा. किती नंबरचा आहे तो? n. किती नंबरचा मला माहित नाही, 10, 20, 50, 100 मधले दाखवलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर मध्ये एक डार्क येणार आणि परत त्याचा काय असेल? ब्राईट. मग हा ब्राईट हा n नंबरचा आहे तर हा n+1 असेल, हा 100 असेल तर हा 100, हा 50 असेल तर 51, असं त्याचा अर्थ कळाला ना. मग या दोन्ही मध्ये किती लेंथ असते, किती डिस्टन्स असतं, हे आपल्याला मेजर करायचं. मग हे बघण्यासाठी तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे, सिन्स पाथ डिफरन्स xd/d इज इक्वल टू n लॅम्बडा, हा जनरल फॉर्म्युला झाला. कशासाठी? तर ब्राईट साठी. बरोबर आहे का सरांनो? आताच केलं ना आपण. मग मला सांगा, फॉर nth ब्राईट साठी काय असेल? तर सेमच असेल, xd/d इज इक्वल टू n लॅम्बडा. आणि याला मी म्हटलं 1 नंबर म्हटलं, चालेल का? याला काय म्हटलं? 1 नंबर. समजलं काय? हे किती नंबर झालं? 1. मग आता तुम्ही मला सांगा, जर हा nth नंबरचा स्क्वॉट आहे तो कुठून बघायचा आता? तर सेंटर पासून. मग सेंटर पासून x अंतर असतं ना नेहमी. x म्हणजे काय? तर त्या स्क्वॉटचं सेंटर पासून अंतर, म्हणून हे रास दाखवलं. देअरफॉर x इज इक्वल टू n लॅम्बडा. आता हे d वरती जाणार आणि स्मॉल d खाली येणार, याला नंबर 1 दिला. चालतं का? मग हा स्पॉट अलीकडे आहे, म्हणजे डिस्टन्स कुठला पॉइंट रे? nth ब्राईट स्पॉटचं अंतर कुठून? सेंटर पासून. हे किती आलं? n लॅम्बडा d बाय स्मॉल. हे कळाले का? सांगा. नक्की कळालं. मग आता त्याच्या पुढे कुठला असणार रे? n+1. मग हे असंच येणार ना रे, xd/d इज इक्वल टू, आता तो n नसून n+1 लॅम्बडा होईल ना रे. अरे पॉइंट त्याच्या पुढचा स्पॉट असेल ना तो. आणि मग इथं सुद्धा हा x कशासाठी पुढे लिहितो तिथे, देअरफॉर x पण कुठला आता? n+1 ना रे. म्हणजे हा जर 50 नंबरचा असेल तर हा 51, म्हणजे हे 51 लिहिल्यासारखं ना. हे 80 असेल तर हे त्याच्या पुढचा असेल, किंवा तुम्ही मागचा n-1 पण घेतला तरी चाललं असतं ना. एक पुढे किंवा एक मागं सक्सेसिव्ह असतात ना. मी इथं संख्या रेषेवरती समजा असं काहीतरी लिहित असेल, 5, 5च्या पुढे काय? 7, आणि मागं काय? 1 ने मागे किंवा पुढे, त्यांना सक्सेसिव्ह म्हणतो आपण. मग आता इकडे मला सांगा, हे इकडे नीट बघा, हे असं होणार n लॅम्बडा प्लस लॅम्बडा आणि इंटू हे काय होणार आहे बाळांनो? d, आणि डिवाइड बाय
स्मॉल डी, याला मी 2 नंबर म्हणेन. बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय शोधायचंय. तर ही लेंथ मायनस ही लेंथ होईल ना, तरच मला ही भेटेल ना रे. अरे बाबा मला हे डिस्टन्स शोधायचंय. मग मी हे टोटल मधून हे एवढं मायनस केलं, या टोटल मधून एवढं मायनस केलं, तर हे राहिलेलं एवढंच भेटेल ना मला. मग हे म्हणजे काय, तर 50 आणि 51 मधलं अंतर, 100 आणि 101 मधलं अंतर, म्हणजेच 2 सक्सेसिव्ह ब्राईट स्पॉट मधलं अंतर, हेच मला बघायचंय. मग मला सांगा मी असं केलं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असं केलं तर काय होईल, xn+1 मायनस xn म्हणजेच x ना रे बाळांनो. या दोन्ही मधलं अंतर कोणापासून असतं, ते ऑलवेज सेंटर पासून असतं. तर तुम्हाला हे बघायचं की xn किती आहे, तर तुमच्या स्क्रीनवर काय आहे, यालाच मल्टिप्लाय करूया. याला एकदा मल्टिप्लाय केलं तर काय होईल, n लॅम्बडा कॅपिटल डी प्लस लॅम्बडा डी ना रे बाळांनो हे, आणि मायनस हे, बरं खाली डिव्हिजनला डी देतो थांबा, याला पण डीच आहे त्यामुळे एकत्र दिलं तरी चालेल, काय अर्थ नाही. मायनस हे n लॅम्बडा डी बाय स्मॉल. थोडं इथंच एक स्टेप जर वाचवली मी, असं केलं, याला डी सेपरेट आणि याला डी सेपरेट दिला, तर हे आणि हे कॅन्सल होईल ना रे सोन्यांनो. बरोबर आहे की नाही. मग तुमच्या लक्षात लगेच चाललं असेल आता की therefore x म्हणजेच काय, तर डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट स्पॉट इज इक्वल टू काय आलं, तर समजा हा 50 नंबरचा स्पॉट, त्याचं डिस्टन्स मायनस किती नंबरचा रे बाळांनो, हा 50 तर 49 होईल, हा पण 51 तर हा 50 होईल, हा n+1 तर हा n होईल, इज इक्वल टू काय आलं तुमचं, लॅम्बडा डी बाय स्मॉल डी. बरोबर आहे का. म्हणजेच बाळांनो तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, x म्हणजे नेमकं काय आहे, तर x म्हणजे 2 सक्सेसिव्ह ब्राईट स्पॉट मधलं अंतर आहे. आणि ते किती आलं कळालं का. जर आता आम्ही 2 सक्सेसिव्ह डार्क मधलं घेतलं, ते पण सेमच आलं, तर याचा अर्थ काय होईल, 2 डार्क स्पॉट असो किंवा ब्राईट असो, त्या दोन्ही मधलं अंतर नेहमी कसं असतं, सेमच असतं. आता हे क्रॉस चेक करून बघूया, इथपर्यंत समजलं आहे का, नक्की कळालंय का तुम्हाला. हे कसं शोधलं, तर त्यासाठी कंडिशन कळाली का, n लॅम्बडा, हा मात्र पाथ डिफरन्सच ना, पाथ डिफरन्स वरती सगळा वेळ गेला आपला. आता हे जर कळालं असेल तर आता थोडस डार्क साठी जाऊया. इमॅजिन करा बाळांनो की हा तुमचा सेंट्रलचा ब्राईट असेल ना रे, आणि त्याच्यानंतर हा तुमचा डार्क आहे. कसला स्पॉट आहे, किती नंबरचा आहे माहित आहे का, नाही माहिती. मग त्याच्यानंतर इमिजिएटली पुढे ब्राईट असेल आणि त्याच्या पुढे डार्क असेल, मग हा डार्क किती असेल, n+1. मग हा 10 नंबर तर हा 11, हा 1000 तर हा 1001 असेल. मग आता तुम्ही मला सांगा, याचं डिस्टन्स सेंटर पासून हे काय असेल, x n+1, आणि ह्याचं काय असेल, x n. पण आता x म्हणजे कोणासाठी काढतो मी, ब्राईट साठी का डार्क साठी, हा डार्क साठी. ब्राईट साठी तर ऑलरेडी काढलं. मग आता मला सांगा, सिन्स एक्स डी बाय कॅपिटल डी म्हणजे पाथ डिफरन्स ना रे, आणि तो पाथ डिफरन्स 2n-1 लॅम्बडा बाय 2 असतो. कोणासाठी, तर डार्क साठी. बरोबर आहे का. पण एनच्या ठिकाणी आम्ही m वापरला होता, तिथे चालते ना रे सोन्यांनो. इथपर्यंत कंडिशन लक्षात आली का. आता इमॅजिन करा बाळांनो की आता आमच्यासाठी हा n नसून आम्ही काय वापरणार, याला m वापरणार. चालेल, XYZ काय वापरायचं वापरायचं. आता तुम्ही मला सांगा किती नंबरचा, तर आणि म्हणलं हा 20 नंबरचा, तर हा काय होईल 21. तसं घेऊया आपण. मग आता या केस मध्ये m ची व्हॅल्यू आपण mच ठेवली ना. ओके, मग आता इकडे बघूया. m म्हणजे आपण असं म्हणायला हवं, देअरफॉर डिस्टन्स ऑफ, हा x मी असं दाखवला चालतं ना थोडंसं, किंवा असं घेतलं काय तुला, डिस्टन्स ऑफ mth पॉइंट घेतला. m किती नंबरचा घ्यायचा होता घ्या, पण तो आता कसला आहे, m म्हणल्यानंतर डार्क आहे. ब्राईटला काय वापरलं आम्ही, n केलं ना सगळं हे. मग किती नंबरचा डार्क स्पॉट इज इक्वल टू, इकडे नीट बघा, 2m-1 लॅम्बडा बाय 2 इंटू हे काय होणार, d बाय स्मॉल डी. मग हे अगोदर नीट करून घ्यायचं का जरा. मग तुम्ही मला सांगा, तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं, हे असं होईल ना रे, 2m लॅम्बडा बाय 2m इंटू लॅम्बडा बाय 2 मायनस लॅम्बडा बाय 2
इंटू कॅपिटल डी बाय स्मॉल डी. हे कोणाचं अंतर आहे तर यम तर डार्क स्पॉटचं आहे. आता आम्हाला त्याच्या मागचा घ्यायचा का पुढचा इमिजिएटली पुढचा. हा 20 नंबरचा, तर पुढचा कितीचा घेऊ? तुम्ही 19चा घेतला तरी पण चालेल ना. हा मग आता हे अंतर जवळ पडेल ना, कारण हा यमचा आहे. आता त्याच्या पुढचा लांब होईल मला याच्यापासून, सेंटर स्पॉट पासून. आता आम्ही असं केलं तर चालेल का? म्हणलं नाव एक्स डी बाय कॅपिटल डी, आणि इथं असं केलं 2m. आता m प्लस 1 होईल ना रे बाळांनो? अरे यमच्या पुढे एक असेल ना, मायनस, हे पण ब्रॅकेट बदललं मी, हे असं केलं 1 लॅमडा बाय 2. काय केलं, कळालं का रे? नक्की लक्षात आलं का? आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये हे एकदम व्यवस्थित बघून घ्या. हे 2m प्लस 1 बरोबर आहे की नाही, मायनस 1, आणि हे ब्रॅकेट तुम्ही असं ठेवलेलं आहे आणि याला असं केलं तर हे लॅमडा बाय 2. मग हे जर सोडवायचं म्हटलं तर तुम्ही मला सांगा, याच्या पुढे मायनस असल्यामुळे मल्टिप्लिकेशन तर होणार नाही, म्हणजे हे काय होईल, 2 प्लस 1 आणि मायनस m काय होईल, कॅन्सल होईल. तर हे तुम्हाला काय भेटणार, 2m इंटू लॅमडा बाय 2. हे कोणासाठी असेल, डिस्टन्स ऑफ m प्लस 1 ना रे, आणि इकडे येणार हे d बाय 2, आणि याला तुम्ही काय म्हणा, 2 नंबरचं. मग हे अंतर कुठं आणि हे अंतर कुठं समजलं असेल तुम्हाला. मग आता हे जास्त आहे आणि हे कमी आहे. मग तुम्ही असं केलं, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह डार्क, हे 20 नंबर आहे तर 21, तर 21 मायनस 20 करावं लागेल ना, कारण 21वा पॉईंट लांब असतो, 20वा जवळ असतो. म्हणजे तुम्ही असं करणार, डिस्टन्स ऑफ m प्लस 1 पॉईंट मायनस डिस्टन्स ऑफ m पॉईंट, बरोबर ना. 20 नंबर तर 21 नंबर, 50 तर 51, 100 तर 101. आणि मग आता याचं डिस्टन्स तुम्ही शोधलं, हे 2m लॅमडा बाय 2 इंटू डी बाय 2, हे याचं आहे, बरोबर आहे का बरं? हा सॉरी, असं कसं झालं रे, एकच मिनिट, स्मॉल डी आहे ना, बरोबर का रे, मायनस. आता इकडे नीट बघा, आता हे ठेवावं लागेल ना, बरोबर आहे का? पण आता इकडे एकदम व्यवस्थितपणे बघा, आपलं काहीतरी चुकल्यासारखं असं वाटेना गेलं का तुम्हाला? तुम्ही याने मल्टिप्लाय केलं ना याला, चालतंय, 2 मिनिटं, हे इथं कॅन्सल केलं परवडलं असतं ना. हा मग हे आता आपण करूया, प्लीज इकडे बघा, हे m लॅमडा डी बाय स्मॉल डी, बरोबर आहे का? हा मायनस 2 मिनिटं, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, तर हे काय होईल, मायनस लॅमडा 2, बरोबर आहे का रे? हा मग आता मला सांगा, हे मायनस ठेवलं आणि याच्यामध्ये आपण हे आणलं, तर हे काय होणार, m लॅमडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी, इथं पण हे कॅन्सल होणार ना, आणि मायनस लॅमडा 2 डी बाय, बरोबर आहे का? समजतंय का? आता हे करत असताना कुठेतरी आपला एक घोटाळा कुठं झाला तेवढा बघावा लागेल. असो, तर आता मला सांगा, हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जाईल ना, मग आपल्याकडे हे एवढंच राहणार आहे ना. तर आता मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. आता आपल्याकडे काय आलं, लॅमडा बाय 2 डी आणि स्मॉल डी, पण फॅक्ट अशी आहे की हा डी यायलाच नाही पाहिजे, कारण आपल्याला ग्राफिकली क्लिअर कळतं. तर आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये मॅथमॅटिकल कुठे ना कुठे प्रॉब्लेम झालाय, तो प्रॉब्लेम आता आपल्याला शोधावा लागेल. तर इथं m ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, सॉरी आपण पार मिस्टेक किती कुठल्या लेवलची केली दाखवतो तुम्हाला. बघा ब्रॉडमास करतो तुम्हाला. मला सांगा, इकडे परत इकडे एकदा या बरं का, मला सांगा ही कंडिशन तर तुम्हाला माहिती आहे ना. हा एक्स डी बाय डी, यालाच तुम्ही पाथ लेंथ म्हणता ना, आणि डार्क साठी कंडिशन काय येते, 2m मायनस 1, बरोबर आहे की नाही, इंटू लॅमडा बाय 2. आपण आपली मिस्टेक बघा एकाला तरी सापडली का. पहिला m नंबरचा आहे, मग दुसरा कसा येणार आहे, तर तो असा येणार आहे 2 इंटू m ची व्हॅल्यू आता m प्लस 1 असेल ना रे, बरोबर आहे की नाही, मायनस 1, बरोबर आहे का. म्हणजे हे काय होणार, तर 2m प्लस 2 आणि पुढे मायनस 1. समजतंय का?
कळालंय का रे बाबांनो? हे आता एकदा करताय का एवढं प्लीज? मी काय केलंय कळालं का तुम्हाला? मिस्टेक कुठं केली तुम्हाला समजलंय का? नसेल तर डबल घेऊ, काही बिघडत नाही. किती वेळ राहिलाय मला सांगाल का? ओके, नो प्रॉब्लेम. डबल घ्यायचं सगळं, काय विषय नाही. थांबा, परत एकदा रिसेट करूया स्वतःला. मला सांगा, बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ म्हणजे काय समजलं? तर दोन डार्क स्पॉट मधलं अंतर किंवा दोन ब्राईट मधलं. पण स्पॉट कसे पाहिजे? सक्सेसिव्ह. समजा जर तुम्ही 10 नंबरचा ब्राईट घेतला तर दुसरा ब्राईट किती नंबरचा पाहिजे? एक तर 11 किंवा एक तर 9, एक तर पुढचा किंवा मागचा. त्या दोन्हीतला अंतर किती आहे? किंवा जर तुम्ही डार्क घेतला, समजा आम्ही 25 नंबरचा डार्क घेतला, तर तुमचा 26 नंबरचा तर डार्क पाहिजे किंवा 24 नंबरचा तर डार्क पाहिजे. मग तुम्ही दोन ब्राईट मधला अंतर शोधा किंवा तुम्ही दोन डार्क मधला अंतर शोधा. तुमचं अंतर कसं यायला पाहिजे? सेम यायला पाहिजे. ही कॉन्सेप्ट आहे. मी काय बोललो ते कळालं का तुम्हाला? अलग लक्षात. मग हे इकडे डबल घेऊ, काही अडचण नाही बाळांनो. बघा आता प्लीज, हा सेंटरला तुमचा नेहमी कुठला स्पॉट असतो? ब्राईटचा असतो. इमॅजिन करा, त्याच्यापासून काहीतरी अंतरावरती तुम्हाला एम नंबरचा डार्क भेटला. काहीतरी अंतरावरती एम नंबरचा डार्क. आता किती नंबर तुमच्या डोक्यात ठेवायचा? कोण 2 म्हणेल, कोण 50 म्हणेल, कोण 1000 म्हणेल, कोण 500 म्हणेल. काहीतरी नंबरचा काय भेटलाय? डार्क भेटला. त्याच्यानंतर डार्क झाला की इमिजिएटली कोण असतो? ब्राईट. आणि ब्राईट झाला की परत कोण असतो? मग आता हा जर डी न एम नंबरचा असेल तर हा एम प्लस, हा 20 असेल तर हा. मग तुम्ही हे जे अंतर आहे ना, हे एवढं, हे असेल एम प्लस 1चं अंतर, आणि हे एवढं अंतर असेल एमचं, आणि ह्या दोन्हीतला हा डिफरन्स असेल ना. आणि हीच आमच्यासाठी काय असेल? बँड विड्थ, किंवा त्यालाच नाव दिले फ्रिंज विड्थ. मग इमॅजिन करा बघा, मी म्हटलं लेट पाथ डिफरन्स एक्स डी बाय डी इज इक्वल टू 2m मायनस 1 लॅम्बडा बाय 2. ही बेसिक कंडिशन आहे, बरोबर आहे का रे? तो स्पॉट डार्क असण्यासाठी त्या दोन्ही मधला जो डिफरन्स असतो रस्त्याचा, तो कसा यायला पाहिजे? तर ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. हे आम्ही शोधले ना काल. त्यासाठी भरपूर वेळ दिलाय बघा. इथं जर एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर तो सेपरेट मला भेटून विचारेल, कारण इथं परत ते सगळं घ्यायचं म्हणजे पॉसिबल होत नाही. आता मुद्दा असा आहे की हा झाला जनरल फॉर्म्युला, पण आता याच्यामध्ये मी स्पॉट एमच नंबरचा घेतलाय ना. म्हणून मी म्हटलं देअरफॉर डिस्टन्स ऑफ mth डार्क स्पॉट इज इक्वल टू, हे असंच ठेवलं. हे काय केलं बघा, हे असं केलं 2m मायनस 1 आणि मध्ये ठेवलं लॅम्बडा बाय 2 इंटू हे डी गेलं वरती आणि हे स्मॉल डी आलं खाली. मग परत याला सोडवायचं म्हणलं, नो प्रॉब्लेम म्हणलं, आपण याला सोडवूया. 2m लॅम्बडा बाय 2 मायनस लॅम्बडा बाय 2 आणि बाहेर डी बाय डी. मग आता हे पहिलं तुम्ही असं सोडवाल, मग हे काय होईल तुमचं? m लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी मायनस लॅम्बडा डी डिवाइड बाय 2d. हे केलं आपण. आणि हे डिस्टन्स कोणाचं आहे? तर पहिल्या डार्कचं आहे. आता दुसरा डार्क त्याच्या पुढे एक नसणार ना, किंवा मागे तर घेता येतं, पण मागे घेतलं की मॅथ्स मायनस करत बसावं लागतं. प्लस सोपं वाटतं मायनस करण्यापेक्षा. म्हणलं नाव बघा, आता इकडे असं बोललो एक्स डी बाय डी इज इक्वल टू, हेच परत 2, पण आता स्पॉट एम असेल का एम प्लस 1 असेल मायनस हा 1, आणि याला कोणा केलं? लॅम्बडा बाय. मग हे ब्रॅकेट मधलं अगोदर सोडवायचं म्हटलं 2m मायनस प्लस 2 मायनस 1 लॅम्बडा बाय 2. मग हे मला असं वाटतं हे असं होईल ना रे बाळांनो. बघा ते इकडे 2m प्लस 1 लॅम्बडा बाय 2, आणि मग हे इकडे नेले डी बाय स्मॉल डी, आणि याला आता म्हणलं डिस्टन्स ऑफ m प्लस 1th पॉइंट. बरोबर आहे का? मग हा 20 तर हा 21 असं बोलल्यासारखं. आणि मग आता परत हे सोडवायला घेतलं, हे मल्टिप्लिकेशन याने केलं.
2m इंटू लॅमडा बाय 2 प्लस लॅमडा बाय 2 डी बाय स्मॉल 2 2 कॅन्सल. तर हे काय होणार आहे एम लॅमडा इंटू डी बाय स्मॉल प्लस लॅमडा डी 2d. बरोबर आहे का? मग आता मला सांगा हे डिस्टन्स आलं. मग हा 20 नंबरचा 21 नंबरचा, मग 21चा डिस्टन्स मायनस 20चा ना, तर मला दोन्हीतलं भेटणार. मग मी याला असं केलं, काही अडचण नाही. याला म्हटलं चला बाबांनो, कारण नकळतपणे आपल्या चुका अशी मिस्टेक करतो आपण कधी कधी की आपल्यालाच लाज वाटेल. मग तुम्हाला सांगा सिन्स एक्स आणि याला म्हणलं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क ना का, तर इज इक्वल टू जास्त अंतर हा पुढचा पॉइंट असल्यामुळे m प्लस 1 मायनस हा मागे आहे अलीकडे आहे हा m. आणि मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, हे असं आलेलं आहे m लॅमडा डी बाय प्लस लॅमडा डी बाय 2d. बरोबर आहे का रे सोन्यांनो? हे आलं. पुन्हा मायनसला मायनस. आता याचा डिस्टन्स बघा बरं काय आहे m लॅमडा डी बाय स्मॉल मायनस लॅमडा डी 2d. बरोबर आहे का रे सोन्यांनो? आता समजा तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करायची तर तुम्ही काय करताय, नाही आमच्याकडे वेळ, तर मायनस आणि मध्ये प्लस आहे म्हणजे मायनस होईल ना, तर हे मायनस असं दाखवणार आणि मायनस आणि हे मायनसला काय करणार प्लस, आणि एक स्टेप तुम्ही तुमची वाचवणार. असंच करायला काहीतरी. बरोबर आहे का? एवढंच काहीतरी करायला. मग आता मला सांगा मायनस आणि हे प्लस कॅन्सल होईल. मग आता मला सांगा लॅमडा डी 2d प्लस लॅमडा डी 2d. बरोबर आहे का रे सोन्यांनो? मग आता बेस सेम आहे म्हणलं लॅमडा डी 2 लॅमडा डी डिवाइड बाय 2d 2 2 म्हणजेच लॅमडा डी डिवाइड बाय स्मॉल डी. एवढाच डिफरन्स ब्राईट मध्ये पण आला होता. मग याचा अर्थ काय झाला तर तुमच्या लक्षात आलं असेल की जर ही तुमची स्क्रीन असेल आणि इथं जर सेंट्रल ब्राईट असेल, इथं डार्क आहे, इथं ब्राईट आहे, परत इथं डार्क आहे, इथं डार्क आहे, ब्राईट आहे समजा, तर आता हा डार्क 1 नंबरचा, ब्राईट 1 नंबरचा, डार्क 2. ब्राईट आणि ब्राईट मधलं अंतर किंवा डार्क आणि डार्क मधलं अंतर हे कसं असतं सेमच असतं. हे प्रूफ होतंय ना, त्यालाच तुम्ही नाव काय दिलेलं आहे बँड विड्थ किंवा काय बोललात फ्रिंज विड्थ. लक्षात आलं का? मग काय कळालं तुम्हाला तर तुम्ही काय म्हणाल बँड विड्थ और त्यालाच नाव काय दिलं तुम्ही फ्रिंज विड्थ. बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ काय असतं, बँड विड्थ और फ्रिंज विड्थ तुमच्याच भाषेमध्ये कॅन बी डिफाइन्ड ॲज दी डिस्टन्स ना रे बाळांनो, दी डिस्टन्स बिटवीन कशामधलं असतं बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क और ब्राईट स्पॉट्स. बरोबर आहे का? सक्सेसिव्हचा अर्थ कळाला का रे, एका मागे एक जे येतात ते सक्सेसिव्ह. मग 2 डार्क किंवा 2 ब्राईट स्पॉट मधलं जे अंतर असतं त्याला तुम्ही काय म्हणत असता बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. लक्षात आलं का? मग जर तुम्हाला हे समजलं असेल तर आता हे अंतर किती येतं तुमच्या लक्षात आलं असेल, तर नेहमी 2 ब्राईट किंवा डार्क स्पॉट मधलं जे अंतर येतं ते लॅमडा डी डिवाइड बाय स्मॉल डी असतं. समजलं आहे का?